टू मामा ग्रुप आणि हिंदर मामा पाटील साहेबांच्या विद्यमानाने ती स्पर्धा तुम्हाला याच मैदानावरती पाहायला मिळेल, ती देखील विसरू नका पाहायला. सामना सुरू होतो. गेम इज ऑन. 4 ओव्हरची मॅच आणि अंपायर्स ज्याप्रमाणे आम्हाला इशारा करतायत की येस फक्त 10 खेळाडू आहेत आणि आपल्याला फक्त एकच फिल्डर आता 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतो. पहिलाच बॉल अपील अगदी इथनं खेळली गेली, पाहावं लागेल. येस बॅटचा संपर्क होता, बॅटची कडा लागली होती. एक सिंगल रन प्रमाणे इथनं घेतली जाईल या एका धावेच्या मदतीने. ऑफ द मार्क होतो फलंदाज दिलीप आणि 2 रनची पेनल्टी देखील अंपायर्सने अनाऊन्स केली आहे टीम दापोडेला. बघा जे नियम आहेत ते नियम अगदी त्या नियमांचं पालन करणं गरजेचं. 2 धावांची पेनल्टी आहे ती आफ्टर फर्स्ट ओव्हर आम्ही इम्प्लिमेंट करू. बॅकफुटवरती जाऊन पूल केला, गॅप देखील इथनं भेदला, खाली क्षेत्र आहे. एक चांगला फटका दरम्यान इथनं येतो फलंदाज संदीपच्या बॅटमधनं हा फटका. 4. येस आमच्या समेत अल्पेशजी गायकवाड सर आहेत, त्यांचा उल्लेख आम्ही करणार आहोत. बट आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक, फिल्डिंग देखील खराब, तसा फायदा देखील आता मिळेल फलंदाजांना. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट. नक्कीच जो विश्वास खऱ्या अर्थाने कुंदनजी पाटील साहेबांनी दाखवला होता काही वर्षांअगोदर अल्पेशजी गायकवाड सरांवरती, त्या विश्वासावरती ते खरे उतरले, त्यामध्ये काहीही शंका नाही आहे. आता फक्त आपण 40+ नव्हे तर ऑल ओव्हर मी उल्लेख करतो की टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये जर स्कोररचा उल्लेख केला तर अल्पेशजी गायकवाड हे नाव आता फार मोठं झालं. साहेबांनी ती संधी दिली, त्या संधीचे तर अल्पेश दादा नेहमी ऋणीच असतील, कारण त्यांनी ती संधी दिली आणि त्या संधीचं सोनं अल्पेशजींनी केलं. आणि आज या क्षेत्रामध्ये ऑल ओव्हर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये मी उल्लेख करेन की एक मोठं नाव स्कोरिंग या क्षेत्रामध्ये. पहिलं षटक देखील समाप्त. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या 12 रन्स पेनल्टीच्या इम्प्लिमेंट करतोय. धावफलक असेल 14. बघा लक्षात ठेवा टीम अंजूर 2 रन्स पेनल्टीच्या आम्ही ॲड केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, 2 ॲड केल्या, आता 14 झाल्या. 3 षटकांचा खेळ अजून देखील बाकी. कदाचित बघा एक फिल्डर जो शॉर्ट होता, कदाचित तो जर फिल्डर असता तर एखादी बाउंड्री वाचली देखील असती. पहिल्या षटकामध्ये 12, 2 रन्स पेनल्टीच्या 14 धावा टोटल झाल्यात. चला जास्त वेळ खर्च नका करू, असा अंतिम दिवस असल्या कारणाने वेळे बाबतीत आम्ही सातत्याने सूचना देतोय. दुसरं षटक गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतं. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये टोटल पेनल्टीच्या रन्स पकडून 14 झाल्या. अजून देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
या अगोदर गावदेवी पूर्णाचा आपण चांगला खेळ बघितला, म्हणजे या मॅचची विजेता टीम नेक्स्ट मॅचमध्ये टीम गावदेवी पूर्णासोबत खेळेल. टीम वीर तानाजी दापोडे या मॅचमध्ये आपल्याला खेळताना हा संघ देखील दिसतोय, बट त्यांच्या अगेन्स्ट अंजूर संघ, ज्या संघाचा खेळ आतापर्यंत चांगला आपल्याला पाहायला मिळाला. बघा सातत्याने आम्ही सांगतोय टीम दापोडे वेलेकडे लक्ष असू द्या. आडव्या बाटने फटका केलाय, होता टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतो, डॉट बॉल येतो. चांगली सुरुवात या दुसऱ्या षटकाची आपल्याला गोलंदाज ज्ञानदेव यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारे आता गोलंदाजी करावी देखील लागणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये टोटल 14. फुलर लेन टाकलाय, समोरच्या दिशेने प्रहार केलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, बट त्यांच्या देखील डोक्यावरनं हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लाय होतोय. पहिला मोठा फटका या डावामधला, सिक्सर. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्लिअर केलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज संदीप, काय बॅटिंग करतो संदीप, कारण संदीप मनेरा 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आला. इंडिव्हिज्युअली तो 17 वरती खेळतोय, चांगली बॅटिंग. आणि बघा ओपनर्स वरती ही जिम्मेदारी नेहमीच असते, जेव्हा तुम्ही सलामीला जाता एक चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळून देणं हे गरजेचं असतं, आणि ते करून दाखवलं संदीपने. फुलर लेंथ फ्लिकचा हा फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळतात. सिंगल कंप्लीट, दुसरीसाठी परतले त्यांनी 2 धावा कंप्लीट होतील, कारण थ्रो देखील वाईड आला. कदाचित हा ऑन द स्टंप ॲक्युरेट थ्रो आला असता तर रनआउटची संधी झाली असती. थ्रो देखील खराब, त्याचा देखील फायदा आता फलंदाजांना मिळेल. आणखीन 2 धावा कंप्लीट, धाव फलक आता जाऊन पोहोचला 22 वरती. 22 धावा धाव फलकावरती, एक चांगली सुरुवात दोन्ही ओपनर्सच्या माध्यमातून, बट त्याच पलीकडे आता विकेटची गरज आहे टीम दापोडेला. बॉल हवेमध्ये, बट फिल्डर कोणताही नाही आहे त्या रिजममध्ये. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतो. आणखीन 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण केल्या जातील. संदीप मनेरा काय फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला, नशीब देखील त्याचा साथ देतोय, कारण जेव्हाही बॉल हवेमध्ये जातोय, बॉल नो मॅन्स लँडमध्ये पडतोय, ही देखील चांगली गोष्ट अंजूर आणि फलंदाज संदीप मनेरासाठी. एक चांगल्या रणगतीने टीम अंजूर आता पुढे चालली आहे, आणि आता या रणगतीला थांबवण्यासाठी विकेट तर घ्यावे लागतील. आणि आता विकेट येईल कोणाच्या माध्यमातून हा देखील प्रश्न, आणि विकेटची आवश्यकता होती आणि विकेट आता काढली आहे. गोलंदाज ज्ञानदेवला मिळेल ही पहिली सफलता, आणि हा पहिला धक्का लागतोय टीम अंजूरला. संदीप चांगली बॅटिंग करत होता, बट त्याला तर इथनं थांबवलं गेलं. फलंदाज बाद. वीर तानाजी स्पोर्ट दापोडे गावचा आहे हो 1 नंबर. वीर तानाजी स्पोर्ट दापोडे गावचा आहे हो 1 नंबर. संघ हा 1 नंबर हो, आमचा संघ हा 1 नंबर. वीर तानाजी स्पोर्ट दापोडे गावचा संघ हा 1 नंबर. एक गाव सफलता मिळाली. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज येत आहेत. विजय सतीश आहेत क्रमांक 3 वरती. सतीशसाठी हा बॉल अगदी पायांवरती टाकला होता. रिस्कचा फार चांगला वापर केला गेला. एक सिंगल कंप्लीट, आणि दरम्यान जर आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ देखील इथनं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स इथनं बनवला गेला 25. विकेट गेलेली आहे फक्त 1. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी. कशा प्रकारे टीम वीर तानाजी दापोडे या मॅचमध्ये कमबॅक करेल या गोष्टीकडे देखील आता लक्ष द्यावं लागेल, कारण सध्याच्या घडीला विचार तर सुरू असेल, कारण 2 षटकांमध्ये 25 गेला. रणगतीवरती जर रोख लावला नाही तर कुठे ना कुठे, बघा मी 40चा उल्लेख केला, त्याच्यापेक्षा देखील जास्त बनवू शकतात. दुपारच्या सत्रामध्ये ही एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळत आहे.
तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतोय चिंतामण. चिंतामण येतो या तिसऱ्या षटकामध्ये. 2 षटकामध्ये 25. तिसरं षटक. पहिला बॉल. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. फिल्डिंग देखील चांगली एक सिंगल इथनं घेतली गेली. फलंदाजाचा प्रयत्न अगदी चांगला होता, कारण जर आपण फील्ड प्लेसमेंटचा विचार केला तर लॉंग लेगचं क्षेत्र खाली फाईन लेगला देखील कोणत्याही प्रकारे खेळाडू नाही आहे. फक्त जर आपण विचार केला तर त्या रिजनमध्ये फटका आला तरी जास्तीत जास्त धावा मिळू शकतात. धाव फलक आता 26. पूल केलाय हडव्या बॅटने. फिल्डर आहेत बट फक्त पाहतच राहतील. बॉल जातो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. चांगला फटका. पुलचा हा फटका 6 धावा आणखीन. आणि या मॅचमध्ये बघा आता अंजुर टीमची पकड आणखीन मजबूत होत चाललेली आहे. आणखीन एक पुलचा फटका बट यावेळेस जास्त पॉवर स्ट्रोकमध्ये जनरेट करू शकले नाही. त्या अनुषंगाने ही फक्त एक सिंगल. लास्ट बॉलवरती जो पुलचा फटका आला होता त्याच्यावरती 6 मिळाला होता. या बॉलवरती 1 स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 33 वरती. 33 धावा धावफलकावरती आपण मित्रांनो पाहत आहात. एक चांगल्या पोझिशन मध्ये टीम अंजुर. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतो. चांगल्या लाईन वरती हा बॉल होता. षटकार आला त्यानंतर लाईन मध्ये काहीशे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. त्याचा फायदा आता मिळतोय गोलंदाज आणि टीम दापोडेला. या क्षणावरती बघा रन्स थांबवणं गरजेचंच आहे, कारण जास्ती रन्स जर बनल्या तर त्यानंतर चेस करणं देखील तितकंच अवघड होऊन जाईल. अफराकडच्या अंदाजाने फटका केल्याचा होता. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा अंपायर्स करतात. आणखीन एक अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. अंजूर संघ अगदी आता वेगाने पुढे चालला असं म्हणावं लागेल, कारण बघा स्कोर कार्ड थांबला नाहीये. 1 विकेट आतापर्यंत गेलेली आहे बट तरी सुद्धा आपण म्हणतो की रन्स येतात. त्याचं महत्त्वाचं कारण एक षटकार आपण बघितला फलंदाज दिलीपच्या बॅटमधनं. बॉल हवेमध्ये टॉप एज लागला. कॅच पकडली जाईल का? विकेट किपर पोहोचतात. मिस्टेक होणार नाहीये. दुसरी सफलता मिळेल टीम दापोडेला आणि हा दुसरा धक्का टीम अंजूरला. फलंदाज बाद. आरवी स्पोर्ट दापोडे गावचा आहे हो एक नंबर. वीर तानाजी स्पोर्ट दापोडे गावचा आहे हो एक नंबर. संघ हा एक नंबर हो आमचा संघ हा एक नंबर. वीर तानाजी स्पोर्ट दापोडे गावचा संघ हा एक नंबर. एक गाव एक मंडल. एक गाव एक मंडल. त्यांची न्यारीच हाय पावर. त्यांची न्यारीच हाय पावर. येस, एक गाव एक मंडल ही संकल्पना अनेक वर्षांपासून तुम्हाला दापोडे गावामध्ये पाहायला मिळते. तसं महत्त्वाचं कारण म्हणजे सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब. आज जर बघितलं गेलं तर भिवंडी 40+ ग्रामीणचे संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे फार मोठं व्यक्तिमत्व या भिवंडी विभागामधलं. नेहमीच दादा पुढे असतात. कोणताही क्षेत्र, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो. आणि यस, स्पेशली जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देखील आज ते उपलब्ध करून देतात. सामाजिक कार्य फार चांगल्या पद्धतीने दादांच्या माध्यमातून घडवले जात आहेत. सिंगल इथनं कंप्लीट. धावफलक या एका धावेच्या मदतीने पोहोचला 35 वरती आणि 3 षटकांची देखील झाली समाप्ती. अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या पहिल्या सत्रामध्ये बघा आतापर्यंत टीम अंजूर तर चांगल्या पोझिशनमध्ये आहे, कारण 35 आहेत. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अंजूर टीमचा हाच प्रयत्न असेल की कमीत कमी अंतिम षटकामध्ये 10 तरी यायला हव्यात. 10 जर आल्या तर 45 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर इथनं बनवल्या गेल्या तर एक मी म्हणेन मॅच विनिंग टोटल असेल या फर्स्ट इनिंगमध्ये. अंतिम षटक गोलंदाज येतात. या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी मनोज चला जास्त वेळ खर्च होतोय. टीम दापोडे 35 आहेत. हे अंतिम षटक आता मनोज यांना चांगलं टाकावं लागेल. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असेल अनिल.
राऊंड द विकेट. फुलर लेन टाकलाय सरळ बाटने अगदी स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑन ला फिल्डर उपस्थित. एक सिंगल इथं घेतली जाईल. अंतिम षटक आहे. अंतिम षटक ज्या प्रमाणे मी उल्लेख केला की मोठे फटके यायला हवेत. कमीत कमी 10 जर आल्या तर 45 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा एक चांगला टोटल असू शकतो या फर्स्ट इनिंगमध्ये. पण ते इथपर्यंत पोहोचेल का टीम मंजूर की अंतिम षटकामध्ये आपल्याला मनोज यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल हा प्रश्न आहे. कारण बघा भरपूरदा आपण बघितलं की ॲज अ बॅटिंग युनिट जेव्हा आपण प्रथमतः फलंदाजी करतो सुरुवात चांगली मिळते पण अंत खराब होतो आणि तोच अंत कुठे ना कुठे अगदी त्या मॅचचा ना डिसायडर पॉईंट ठरतो. आता ती गोष्ट या मॅचमध्ये घडेल का. फुलर लेंथ आडव्या बाटने उडवलाय. बॉल हवेमध्ये फिल्डर उपस्थित. बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. षटकार. वरती चौकार होता. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती सिक्सर. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती सिक्सर आणि चौथ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती देखील सिक्सर. चांगली माहिती आमच्यापर्यंत अल्पेशजी गायकवाड सर पोचवतात. लाईन खराब. लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा आमच्या ऑफिशियल अंपायर्स सध्याच्या घडीला विनोदजी नाईक सर आणि एक अंपायरच्या भूमिकेमध्ये सुरेशजी गरज सर. त्याचप्रमाणे आमचे तिसरे ऑफिशियल अंपायर भाऊ पाटील सर. ज्याप्रमाणे पवार सरांनी माहिती दिली की नुकताच ते वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरनं आलेत इंडियामध्ये. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन. धावफलक या अतिरिक्त रनच्या मदतीनं 44. बघा अंतिम षटक इकॉनॉमिकल गोलंदाजी करायची होती बट त्याच पलीकडे आता फलंदाजीचा दर्जा चांगला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक डायरेक्ट इडाला तर काम तमाम बट बॅकअपला कोणत्याही प्रकारे खेळाडू नव्हता त्या अनुषंगाने थ्रो केला नाही आहे. एक सिंगल असेल. चांगली बॅटिंग. 45 वरती आता पोचला स्कोर कार्ड. आणखीन त्याच्यामध्ये आता किती ॲड होतील कारण 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी. एखादी बाउंड्री जर इथनं आली तर 50 पेक्षा देखील जास्त इथनं बनवल्या जाऊ शकतात. आणि आपण 40+ मध्ये बघितलं की 40 धावा देखील पुरेशा ठरतात बट 50 पेक्षा जरी जास्त झाल्या तर एक डेंजरस स्कोर कार्ड अगदी या पहिल्या सत्रामध्ये असेल. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. समोरच्या दिशेने प्रहार केलाय. लॉंग ऑन ला फिल्डर. मिस्टेक होणार नाही. एक सहज सोपा झेल इथनं टिपला जाईल आणि हा धक्का क्रमांक लागतोय 3 टीम गावदेवी अंजूरला. फलंदाज बाद. निखिल पाटील बॅटमन खेळा ताणतो या जान तसा गीतेश पाटील बॉलर दांडी उडवतो नजरेने. आमचा समीर पाटील बॉलर संघाचा बघा हो हाय प्राण. एका गणेश पाटील बॅटमन एका दिवेश पाटील बॅटमन एक कुमार पाटील बॅटमन. थँक्यू डीज. काय फटका होता बट कुठे ना कुठे लॉंग ऑनला कॅच देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये सचिन येतात आणि हे नाव ऐकताच 1989ची आठवण येते. त्याविषयी देखील आपण चर्चा नक्कीच ब्रेकमध्ये करूया कारण या षटकामध्ये जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी. सध्याच्या घडीला अंतिम षटक आपण बघितलं गेलं तर आतापर्यंत या षटकामध्ये रन्स आल्या टोटल 10. सचिनसाठी हा बॉल होता अगदी समोरच्या दिशेने खेळायचा होता बट आतली कडा लागली आहे. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता 46 वरती आणि या पहिल्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर आता खेळ बाकी असेल. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 46 बट ॲट दी एंड कुठे ना कुठे खुश असेल टीम दापोडे कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 9 आल्या होत्या. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. लॉंग ऑनला फिल्डर. कॅच इथनं पकडली गेली आणि अशा प्रकारे पहिले सत्र समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्या रन्स 46 आणि 47 धावांचा एक चांगला टोटल सेट केला टीम गावदेवी अंजूरने अगेन्स्ट टीम वीर तानाजी दापोडे. चांगली लढत नक्कीच होईल कारण दापोडे संघाजवळ देखील चांगले फलंदाज आहेत. त्या अनुषंगाने ते देखील नक्कीच प्रयत्न करतील दुसऱ्या सत्रामध्ये. सो तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया.
जाऊया आमच्या डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया एक चांगलं संगीत. धन्यवाद. सत्तेचाळीस बनवायच्या आहेत. बघा ज्या गोष्टीचा उल्लेख मी करत होतो की सचिन हे नाव ऐकल्यानंतर 1989ची आठवण येते. आणि काय येते कारण त्याच वर्षी 17 वर्षाचा एक लहान मुलगा इंडियासाठी डेब्यू त्याने केलं. आणि त्या मॅचमध्ये आपल्याला अजून देखील आठवतं की वकार युनेसचा एक बॅट बाउन्सर येऊन त्याच्या नाकावरती लागला. फिजिओने सांगितलं की आता तू खेळू शकत नाही आहे, तुला बाहेर जावं लागेल. बट त्या 17 वर्षाच्या लहान मुलाने सांगितलं मला खेळायचं आहे. आणि मनामध्ये ही जिद्द होती की आज या गोलंदाजाने मला तोडलं आहे, आता येणाऱ्या वर्षांमध्ये मी यांना तोडेन. आणि इतिहास आपण बघितला की तो व्यक्ती होता सर सचिन रमेश तेंडुलकर. बघ अशी जिद्द असावी लागते आयुष्यामध्ये. खराब काल प्रत्येकाचा येतो, वाईट गोष्टी चुका सर्वांच्या माध्यमातून होतात. पण त्यांना विसरून आयुष्यामध्ये यशस्वी कसं व्हायचं याचा विचार करणं देखील गरजेचं आहे. आणि त्यानंतर इतिहास आपण उचलून बघू शकता. आज गॉड ऑफ क्रिकेट आपण त्यांना म्हणतो, लिटल मास्टर, मास्टर ब्लास्टर या नावाने सचिन सर फेमस आहेत. मागच्या दिशेने जाऊया. 47 धावेंचा चेज कशा प्रकारे करेल टीम वीर तानाजी दापोडे. चला सलामीची जोडी पाठवा. सलामीची जोडी पाठवायची आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल या दुपारच्या सत्रामध्ये. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2023 हे पर्व आपण अनुभवतात. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना टीम दापोडे विपक्ष टीम अंजूर ज्यांना नाही हार मंजूर. त्याच अनुषंगाने पहिल्या सत्रामध्ये बनवला गेला 47 धावेंचं लक्ष्य. कशा प्रकारे आता चेस केलं जाईल की हे टोटल आपल्याला डिफेंड करताना अंजूर दिसेल या प्रश्नाचं उत्तर येणारी 4 षटकं आपल्याला देऊन जातील. आणि एक चांगली लढत होईल त्यामध्ये काहीही शंका नाही आहे. कुठे जाऊ नका, आमच्यासोबत जॉईंट राहा कारण 47चा चेज आता सुरू होतोय. सलामीला येत आहेत कुंदन पाटील आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील राजू पाटील. सामना सुरू होतो. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मच्छिंद्र आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सो चेज इज ऑन, गेम इज ऑन. सलामीला राजू आणि त्यांच्या समेत कुंदन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 47 धावेंचा चेज. पहिलं षटक मच्छिंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता बट अगदी लाईन खराब. डाऊन द लेग साइड. एक अतिरिक्त रन निर्माणीतनं मिळेल. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकतो. एक फिल्डर लॉंग ऑनला आहे आणि त्याच प्रकारे एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर रिजनवरती.
धीम्या गतीचा बॉल होता, बट पुन्हा एकदा लाईन खराब. बघा समालोचन कक्ष देखील साईड अँगलला आहे. इथनं वाईट बॉल, नो बॉल सांगणं फार कठीण आणि ते सांगणं देखील कठीणच आहे. दोन अतिरिक्त रन. लॉफ्टेड फटका, बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचतील का? प्रयत्न बघा किती चांगले, बट अगदी लॉंग ऑनच्या फिल्डरला बीट करून हा बॉल जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. वाईट बॉल आले आणि त्यानंतर हा चांगला फटका येतो. धाव फटक आता 6 वरती. अशाच तर सुरुवातीची आवश्यकता आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक केला, स्वतः बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथनं येतोय. बघा 47 डिफेंड करायचे आहेत, त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील चांगलीच करावी लागणार आहे. कारण अगदी जर विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट ज्याप्रमाणे पुढे गेला, 47-50 धावा आपण भरपूरदा चेज होताना बघितलेल्या आहेत. फुलर लेंथ होता, अपील देखील इथनं केली गेली, अंपायर्सने नकारलं. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. धाव फलक पुढे जातोय 7 वरती. कुंदनजी पाटील आपल्याला आता स्ट्रायकिंग एंड वरती दिसतील. आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉल दरम्यान इनफिल्ड मध्ये आहे, एक सिंगल इथनं घेतली जाईल 47चा चेज कंप्लीट करण्यासाठी. अगदी दोन्ही ओपनर्सला ना इथनं चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. स्पेशली या पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा त्यांना घ्यावा लागणार आहे. आतापर्यंत तरी आपण म्हणू शकतो की या पहिल्या षटकामध्ये ज्या रन्स इथनं बनवल्या गेल्या 8 आहेत. फुलर लेंथ आडव्या बॅटने जबरदस्त फटका. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा धमाका षटकार. होता अगदी रडार मध्ये टाकला गेला आणि प्रहार त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज राजूचा हा प्रहार षटकार आला. धाव फलक पुढे जातो. या 6 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 14 वरती. एक स्वप्नबद्ध सुरुवात, एक ड्रीम स्टार्ट आपल्याला दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. राजू आणि त्यांच्या समेत कुंदनजी पाटील यांना आपण सलामीला पाहतोय. पहिलं सत्र जर आपण बघितलं गेलं तर बॅटिंग चांगली केली होती संदीपने, ज्याने इंडिव्हिज्युअली 21 बनवल्या. त्यानंतर दिलीप तरे यांनी देखील 15 बनवल्या आणि त्यांच्याच इनिंगच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये 46 बनवल्या गेल्या. 47 धावेंचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करत असताना स्कोर कार्ड 14 वरती. अजून देखील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकामध्ये. 14 आहेत, आणखीन आता त्याच्यामध्ये किती ॲड होतील, कारण बॅटिंग फार चांगली करतात राजू आपल्या संघासाठी आणि अशा प्रकारे बॅटिंग करणं देखील गरजेचं होतं, कारण चेस देखील कठीणच होती. ड्राईव्ह करायचा होता, बॉल हवेमध्ये, फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला, मिस्टेक होणार नाहीये. 2 चांगले फटके राजूच्या बॅटमधनं जरूर आले या पहिल्या षटकामध्ये, पण राजूला आता घ्यावी लागेल माघार. पहिला धक्का टीम दापोडे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद.
ऐ तुझे कारले डोंगर बहुते तुला डोंगर जायला ऐ तुझे कारले डोंगर बहुते तुला सफलता मिळाली. या विकेटची आवश्यकता देखील होती, कारण बघा पहिल्या षटकामध्ये 14 बनवल्या गेल्या आणि हा पहिला धक्का देखील लागला. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानदेव येत आहेत. BTC च्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. फार चांगलं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून. फाउंडर ओनर रोहनजी तरे, चेहऱ्यावरती नेहमी स्माईल आणि सध्याच्या घडीला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत ते. आणि त्यानंतर आमचे योगेश, त्यांना कोण विसरू शकतो. टॉस बॉक्स पासून VIP डाईस, त्यानंतर साईड अँगलची भूमिका योगेशच्या खांद्यांवरती. त्याचप्रमाणे ऑपरेटिंगमध्ये आमचे वरुण. पण कोणतीही स्पर्धा बघा खऱ्या अर्थाने जर आपण बघितले गेले, ज्या खऱ्या अर्थाने टीमवरती ही जिम्मेदारी, लाईव्ह टेलिकास्टची जिम्मेदारी सोपवली जाते, त्यांनी जर ती भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली ना, तर जे प्रेक्षक घरबसल्या पाहत असतात ना, त्यांना एक वेगळी मजा येते. आणि BTC आणि अशा भरपूर साऱ्या वाहिनी आहेत ज्या आजच्या डेटला हे कार्य करत आहेत. नवीन फलंदाज ज्ञानदेव यांना आपण बघितलं. चला जास्त वेळ खर्च नका करू, जास्त वेळ खर्च होतो. टी मंजूर विनंती आम्ही करतो, फास्ट केला. संदीप आलेत. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुलचा हा फटका डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, एक सिंगल इथनं घेतली जाईल. दुसरीचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. पण कुंदनजी पाटील यांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्याप्रमाणे ही रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली, 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगला तालमेल. धाव फडक आता 16 वरती जाऊन पोहोचला. चर्चा देखील आता ज्ञानदेव करतायत, कारण अजून देखील कार्य अधुरं आहे. अजून देखील इथनं चांगली बॅटिंग करावी लागणार आहे या इनिंगमध्ये, तेव्हा जाऊन 47 चेज होतील. पुढचा बॉल तयार होतोय. गोलंदाज संदीप पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आडव्या बाटने खेळायचं होतं. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही, अंपायर सांगतात लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल. बॅटाने बॉलचा कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट नव्हता. एक सिंगल आणखीन इथनं घेतली जाईल. धाव फलक आता या एका धावेच्या मदतीने 17 वरती. बघा प्रत्येकी बॉलवरती आता समीकरण चेंज होणार आहे. चेसिंगमध्ये ॲज अ बॅटिंग युनिट या गोष्टीकडे लक्ष द्यावा लागतो की रिक्वायर रेट जास्त पुढे नाही गेला पाहिजे, कारण रिक्वायर रेट जर जास्त पुढे गेला तर अंडर प्रेशर मोठे फटके खेळून त्याला चेस करणं तितकंच कठीण होऊन जातं. त्यासाठी आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दापोडेच्या फलंदाजांना इथनं खेळावा लागणार आहे. फुलर लेंथ होता. रिॲक्शन ज्याप्रमाणे गोलंदाजाचं आलं, आता एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरसाठी चेज आहे. फिल्डर पोचतात वेगाने. 2 कंप्लीट, तिसरीसाठी देखील परतलेत आणि 3 धाबा देखील अगदी बघता बघता कंप्लीट झाला. क्या बात आहे. काय तालमेल अगदी पाहायला मिळतो या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांचा. पण क्रिकेटच्या पदलावरती हेच गरजेचं असतं. बाउंड्री नाही आली हरकत नाही आहे, स्कोर कार्ड चालवत ठेवणं गरजेचं असतं. सिंगल डबल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, मिडल फेसमध्ये या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात आणि त्या गोष्टी सध्याच्याकडे या दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. भरपूरदा आपण बघितलं की फलंदाज मोस्ट ऑफ शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये बाउंड्रीसाठी अटेम्प्ट करतात, पण सिंगल डबलला देखील तितकीच किंमत आहे. 3 धावा आल्या. धाव फलक 3 धावांच्या मदतीने आता 20 वरती. बघा या षटकामध्ये कोणत्याही प्रकारे बाउंड्री न येता सुद्धा 3 चेंडूंमध्ये 6 आल्या. या गोष्टीला किंमत आहे. रेम बिटवीन द विकेटची किंमत खऱ्या अर्थाने आता समजत आहे टीम दापोडेला. बॅटची कडा लागली आहे आणि याच अनुषंगाने एक फिल्डर आपण जर विचार केला तर थर्डमॅनला अगदी आपण डीपमध्ये पाहतो. हेच तर कारण होतं, कारण जी गती आहे त्या गतीच्या अनुषंगाने एक फिल्डर अगदी नॉनस्टॉप रिजनवरती अगदी बाउंड्री लाईनवरती तैनात आहे. एक सिंगल इथनं घेतली गेली आणि याच दरम्यान शुभागमन होतं. गुरुनाथजी ठाकरे दादांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये आगमन. आपलं देखील हार्दिक स्वागत. या सकाळच्या सत्रापासून आपण बघितलं गेलं, सकाळी जी नाश्त्याची सोय ती दादांनी केली होती. स्लॉटमध्ये बॉल आणि पाठवलाय बाजूवाल्या प्लॉटमध्ये. जबरदस्त फटका ज्ञानदेव यांच्या बॅटमधनं हा ब्लास्ट सिक्सर.
आहे मध्ये आणि अगदी आपण बघितलं गेलं तर या षटकामध्ये टोटल जर आपण ऑल ओव्हर विचार केला तर स्कोअर कार्ड आता जाऊन पोहोचला 29 वरती आणि या षटकामध्ये LPG रन्स किती आला 15. फक्त एक बाउंड्री आली तरी सुद्धा 15. बघा कॅश प्राइज आहे आम्ही अनाऊन्स करतोय. जर वीर तानाजी दापोडे संघाने जर या स्पर्धेवरती नाव कोरलं, यस दापोडेच गावचे जावई आमचे गुरुनाथजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. यस जावई आहेत दापोडे गावचे, आता प्रेम देखील दाखवलं जात आहे गुरुनाथजी ठाकरे साहेब. यस बघू शकता किती प्रेम ते दाखवतात. दापोडे गाव म्हटलं गेलं तर त्यांची सासूरवाडी आणि त्याच्यावरती हा प्रेम. आणि संध्याकाळ जशी होत येईल दापोडे संघ जसा पुढे जाईल पारितोषिक आणखीन वाढत जाईल यामध्ये देखील काही शंका नाही आहे. बट अजून देखील बघा सामना तर संपला नाही आहे, कारण 2 षटकांची समाप्ती 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्या रन्स 29. 12 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये आणि अजून देखील आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी 18 धाबींची. 12 मध्ये 18. दिलीप तरे येतात या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. हे षटक आता महत्त्वपूर्ण, या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं आता गरजेचं झालं. बघा उशीर देखील जास्त होतो, वेळ जास्त खर्च होतो. दोन्ही संघांना आम्ही सातत्याने या सूचना दिल्या. कारण मित्रांनो बघा अंतिम दिवस असल्या कारणाने वेळे अभावी आपल्याला सर्व मॅचेस कव्हर करायचे आहेत. 12 मध्ये 18. दिलीपचा पहिलाच बॉल कुंदन पाटील यांच्या बॅटमधून आता हा दमदार फटका येतोय. बॉल जातोय 1 बाउन्स इन टू द फेन्स. 4. बघा जर कुंदनजी पाटील यांच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार जर आला तर कबीरजी ठाकरे दादांच्या माध्यमातून 500 दिले जातील. आणि चौकार इथनं आलाय म्हणजे 500 दिले जाणार आहेत. थँक्यू थँक्यू. बघा या येणाऱ्या चेंडूवरती जर आणखीन एक चौकार आला तर आणखीन 500 दिले जातील कबीरजी ठाकरे साहेबांकडून. त्याचप्रमाणे विष्णुदादा ठाकरे यांच्या माध्यमातून देखील 500 आणि त्याचप्रमाणे गुरुनाथजी ठाकरे दादांच्या माध्यमातून देखील 500. हे टोटल 1,500 रुपये. बॉल हवेमध्ये समोरच्या दिशेने फटका खेळलेत, फिल्डर पोहोचतात लॉंग ऑनला, मिस्टेक होणार नाहीये. 2 चौकार आले आणि त्यानंतर मिळेल सफलता. बट चांगली इनिंग पाहायला मिळाली कुंदनजी पाटील यांची, कारण इंडिव्हिज्युअली त्यांनी बनवल्या टोटल या महत्त्वपूर्ण 12 धावा. धक्का क्रमांक 2 टीम दापोडेला. आहेत या मॅच मध्ये आणि आता 10 धावींची आवश्यकता. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती चिंतामण. आणि चिंतामण जर यांच्या बॅटमधनं 2 लगातार षटकार आले तर गुरुनाथजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपये दिले जातील. आणि त्याचप्रमाणे कबीरजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून देखील 1100 म्हणजे टोटल 2200 दिले जातील चिंतामणसाठी. आणि आमच्या गुरुनाथजी ठाकरे साहेबांचे ते मेवणे आहेत आणि हा प्रेम तर पाहायला मिळणारच आहे, त्यामध्ये काही शंका नाही आहे. 2 जर लगातार सिक्सर बॅटमधनं आले चिंतामण यांच्या तर 2200 टोटल मिळतील. फुल टॉस ड्राईव्हचा हा फटका, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न होणार नाही आहे, फक्त एकच धाव घेतली जाईल. मग सध्याच्या घडीला चिंतामण यांच्या मनामध्ये देखील एक गोष्ट चाललेली आहे, षटकार तर नंतर देखील खेचू शकतो, बट सध्याच्या घडीला या मॅचला पुढे न्यायचं, मॅच जिंकायची आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष. धाव फलक आता या एका धावेच्या मदतीने 38. बॅकफूटवरती जाऊन फटका खेळलेत नामदेव. एक सिंगल इथनं घेतली जाईल.
धावफलक एका धावेच्या मदतीने आता 39 वरती जाऊन पोहोचलाय. समीकरणाचा जर विचार केला तर 7 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता असून देखील बघा जर आपण विचार केला तर सामना तर संपला नाहीये. दोन्ही संघांना अजून देखील समान संधी आहे. हा शेवटचा चेंडू महत्त्वाचा असेल. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. फुलर लेंथ होता. विकेट किपरचा चांगला प्रयत्न राहिला. एक सिंगल इथनं घेतली जाईल आणि हा सामना जिंकण्यासाठी टीम दापोडेला अजून देखील बनवायचे असतील. बॉल शिल्लक असेल 6 आणि आवश्यकता असेल कंपल्सरी 7 धावांची. आणखीन एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतो. अशा दिवसामध्ये प्रत्येकी मॅच अगदी अंतिम चरणापर्यंत आपण जाताना बघितली. प्रत्येकी संघाने लढाई केली आणि आता या लढाईचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल. 6 मध्ये 7 धावांची आवश्यकता. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि त्याचप्रमाणे टीम गावदेवी पूर्णाचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. बघा टीम दापोडेने जर या स्पर्धेवरती नाव कोरलं तर गुरुनाथजी ठाकरे साहेब जे जावई आहेत दापोडे गावचे त्यांच्या माध्यमातून 5,000 दिले जातील. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अंजूर संघ सहजासहजी तर हार मानणार नाहीये आणि स्पेशली चिंतामण यांच्यासाठी जे कॅश प्राइज लावलं गेलं होतं बघा अजून देखील 7 बाकी आहेत. म्हणजे 2 मोठे फटके येऊ शकतात. त्या अनुषंगाने 2200चं जे प्राइज आहे कबीरजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 1100 आणि त्यांचे भाऊजी अर्थातच गुरुनाथजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून देखील 1100 म्हणजे टोटल 2200 अजून देखील मिळवले जाऊ शकतात. 2 चांगले फटके जर आले तर. बॉल हवेमध्ये आहे. कव्हरला फिल्डर. एक सिंगल इथनं घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 5 चेंडू आता 6 धावांची आवश्यकता. सामना अगदी क्रुशियल मोमेंटवरती कारण जर फलंदाजांच्या माध्यमातून एखादी मिस्टेक या मोमेंटवरती घडली ना तर अडचणीमध्ये जाऊ शकतो संघ दापोडे. या सध्याच्या घडीला बघा 6 अजून देखील बाकी आहेत. अशा मोमेंटवरती आपण भरपूरदा बघितले की मिस्टेक्स होतात. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 4 मध्ये 6. मी उल्लेख केला होता की 7 बाकी आहेत. 4 मध्ये अजून देखील 6 धावांची आवश्यकता. सामना आता इथनं बनवला गेलाय. मॅच मध्ये कमबॅक केलं गेलंय टीम अंजूरच्या माध्यमातून. अंजूर संघ ज्यांना नाहीये हार मंजूर. लढाई सुरू. 4 मध्ये 6. पुढचा बॉल. लेफ्ट मूव द विकेट. फुल टॉस. फिल्डर आहेत उपस्थित. फिल्डिंग चांगली करावी लागेल. चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला. रनआउटची संधी आणि संधी स्वीकारली आहे. म्हणजे आता 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मॅच बनवली आहे टीम अंजूरने. क्या बात आहे. एका मोमेंटला असं वाटलं की हा सामना सहजासहजी टीम दापोडे जिंकेल. पण हे अंतिम षटक आणि निर्णायक षटक अनिल यांची चांगली गोलंदाजी. इक्वेशन आता बाकी. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. तीन मध्ये 5. हा सामना जर दापोडे संघाने गमावला ना तर फार निराश राहतील कारण 6 मध्ये 7 हव्या होत्या. इक्वेशन फार सोपं होतं. विकेट्स देखील हातामध्ये आहेत. 3 मध्ये 5. आता अडचणीमध्ये संघ दापोडे. 3 चांगले चेंडू जिंकू शकतात अंजूरला. एक चांगला फटका. बॅक टू द बॉल स्ट्रोक केले होते. रनआउटची संधी. डायरेक्ट इट काम तमाम. 2 चेंडू 5. सामना होता कुठे आणि आता आला कुठे. फलंदाज बाद. बघा ते म्हटलं जातं ना की एखाद्या निवडणुकीचा निकाल आपण प्रेडिक्ट करू शकतो की हा उमेदवार निवडून येईल. पण क्रिकेटच्या एका मॅचीचा निकाल कधीच आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की कोण जिंकेल. जेव्हा 6 मध्ये 7 बघितलं असतील नो डाऊट 90% लोक म्हणत असतील दापोडे जिंकेल. बट आता सध्याची परिस्थिती अशी आहे की हा सामना आता अंजूर संघाच्या बाजूने झुकला कारण बॉल शिल्लक 2 आणि 5 धावांची आवश्यकता. ते म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की बघा जोपर्यंत फिनिशिंग लाईन क्रॉस करत आहे जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत शांत कधीच नका हो. रिलॅक्स कधीच नका हो. कारण या खेळामध्ये जो
संघ जे खेळाडू रिलॅक्स होतात ना ते अडचणीमध्ये अडकतात आणि तीच गोष्ट घडली ना. 6 मध्ये 7ची आवश्यकता असताना कुठे ना कुठे शांत झाले, रिलॅक्स झाले की चेस आपण इझिली करू. बट त्यानंतर ज्या मिस्टेक्स घडल्या, गोलंदाजीचा दर्जा देखील चांगला राहिला आणि त्याच जोरावरती या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक नवीन आशा पल्लवी झालेली आहे टीम अंजूरसाठी. 2 मध्ये 5, 2 चांगले चेंडू जिंकू शकतात अंजूरला, तर एक चांगला फटका अजून देखील टीम दापोडेला मॅच जिंकू शकते. हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, टीम दापोडे की टीम अंजूर? एक चांगली लढत, एक थ्रिलर मॅच या आफ्टरनून सेशनमध्ये. 2 मध्ये 5 स्ट्रायकिंग एंडवरती आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ज्ञानदेव लोवर फुल टॉस, बॉल मध्ये कॅच पकडली जाईल का? फिल्डर पोस्ट, यस कॅच पकडली आहे. 1 मध्ये आता 5. आता आपण म्हणू शकतो या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती गावदेवी अंजूर, ज्यांना नाहीये हार मंजूर. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. ते म्हटलं जातं ना की परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. ते चित्र राहिलं. 6 मध्ये 7 हव्या होत्या, मजबूत पोझिशनमध्ये होते, बट चुका घडल्या आणि त्या चुकांचा परिणाम आता असा आहे की 1 बॉल 5 धावेंची आवश्यकता आणि जो नियम आहे चेसिंग कंपल्सरी. म्हणजे हा सामना जर जिंकायचा असेल टीम दापोडेला तर या अंतिम चेंडूवरती षटकार यायलाच हवा आहे, अन्यथा एखादा वाईट बॉल त्यानंतर चौकार. बट जर आपण विचार केला तर कुठे ना कुठे फार अडचणींमध्ये टीम दापोडे. पण अजून देखील मी म्हणेन मॅच संपली नाही आहे, षटकार देखील येऊ शकतो. पण त्यासाठी या अंतिम बॉलवरती एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करावा लागेल फलंदाजाला आणि फलंदाज येतो स्ट्रायकिंग एंडवरती. आता आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज हेमंत. बघा ज्या चेहऱ्यांवरती हसू होतं 3 षटकांच्या समाप्तीनंतर, ते चेहरे आता निराश दिसत आहेत. कारण गेले 5 चेंडू जर आपण बघितले तर फक्त 2 धावा आणि विकेट्स जे गेले रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 आणि 1 विकेट गोलंदाजाला. काय कमबॅक पाहायला मिळतो, काय कमबॅक राहिला टीम अंजूरचा. 1 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. या एका चेंडूवरती आता भवितव्य दोन्ही संघांचं, कोणता संघ इथनं पुढे जाईल आणि कोणता संघ या स्पर्धेला सोडेल या प्रश्नाचं उत्तर या एका चेंडूवरती. 1 चेंडू 5 आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. सामना जिंकलाय टीम गावदेवी अंजूर क्रिकेट संघाने. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अंजूर अँड हार्ड लक टीम वीर तानाजी दापोडे. एक वीरा पाठीशी हाय